ओबीसीच्या मूलभूत हक्कावर कोणी गदा आणता कामा नये, हिरावला जाता कामा नये आणि ओबीसीचे हक्क लोकसंख्येनुसार मिळाले पाहिजेत यासाठी आमचा लढा सुरू राहील आणि ते आम्ही लढू. खरं तर गेली 2-3 दिवस आम्ही वृत्तपत्रातून आणि चर्चेतून जे काय ऐकतोय, आम्ही 11 आमदार मतदानाला बहुमताच्या मतदानासाठी उशिरा पोहोचले त्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चेला वावड्या आणि अनेक प्रकारची चर्चा, त्यामध्ये कुठलंही काही तथ्य नाही अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी अध्यक्षाची निवड होती आणि आम्ही सर्व वेळेवर पोहोचलो. अध्यक्षांना 164 मतं मिळालीत आणि विरोधक म्हणून आम्ही आमच्या बाजूला 107 मतं मिळाली. बहुमताने अध्यक्ष ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरकारवर विश्वासदर्शक ठरावाचा प्रस्ताव होता आणि जनरली त्या प्रस्तावामध्ये पहिल्यांदा चर्चा होऊन नंतर मतदान होतो असाच आमचा समज झाला आणि म्हणून 5 मिनिटाचा उशिरा, मला वाटतं की मी 11:09 दरवाजावर होतो. सभागृह 11ला सुरू झाला आणि सुरू झाल्या आमच्याकडची उपस्थिती पाहून पुढच्यानी लगेच पोल मागितला. चर्चा न करता पोल मागितला. पोल मागितल्यानंतर 5 मिनिटासाठी बेल वाजली जाते आणि 5 मिनिटानंतर दरवाजे सगळे बंद केले जातात. त्या 5 मिनिटामध्ये पोहोचण्यामध्ये आम्हाला एकतर ट्रॅफिक, पाऊस सुरू होता आणि आमचा समजही होता की पहिले चर्चा होईल नंतर ते मतदान होईल. आणि आम्हाला ज्यावेळेस फोन आला की मतदान सुरू होते आहे तर आम्ही अक्षरशः पळत सभागृहाकडे निघालो. सगळ्या लाईव्हमध्ये, कॅमेऱ्यामध्ये सगळं बघितलं गेलं. पण त्यावरही त्यामध्ये जिशान सिद्दीकी होते, आमचे धीरज देशमुख, अशा अनेक 11 आमदार आम्ही उशिरा पोहोचलो. पण मुद्दाम हा हेतू काही उशिरा आमचं काही जाणून बुजून पोहोचण्याचा नव्हता. तर आम्ही 2 मिनिटं, आम्हाला जर तसं वाटलं असतं तर आम्ही सभागृहापर्यंत गेलोच नसतो, विधानभवनापर्यंत पोहोचलोही नसतो. पण विधानभवनाच्या दरवाजावर पोहोचल्यानंतर एक 2-3 मिनिटाचा, 4 मिनिटाचा जो काही फरक झाला तो काही जाणून बुजून केलेला नव्हे. म्हणून या संदर्भात महाराष्ट्रातील जनतेमध्ये काही संभ्रम निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न केला गेला त्यामध्ये काही तथ्य नाही. मी महाराष्ट्रातील लोकांना, जनतेला स्पष्टपणे सांगू इच्छितो की आम्ही मतदानाला गेलेलो होतो, पण दरवाजा बंद झाला, त्यामुळे लॉबीमध्येच आम्ही थांबलो होतो. आणि प्रसारमाध्यमांनाही आमची विनंती राहणार आहे या निमित्तानं की असं कुठल्याही त्या गोष्टीला वेगळ्या पद्धतीनं ट्विस्ट करून त्याला एकूण राजकीय जीवनामध्ये ज्या काही गोष्टीचा संबंध नाही त्या गोष्टीशी संबंध जोडून थोडासा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल आणि आमच्या मनामध्ये, आमच्या एकूण राजकीय जीवनावर काही काय प्रश्नचिन्ह निर्माण होतील अशा प्रकारची कुठलीही भावना आमच्या मनात नाही आणि आमची भावना शुद्ध आहे. या संदर्भात अशोक चव्हाणांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं नाही. आम्हाला जर तशी आमची भूमिका काही वेगळी मानायची, आम्ही अध्यक्षाच्या निवडीलाच गेलो नसतो. एकदा अध्यक्षाची निवड झाली, ते बहुमत त्यांच्याकडे होतं, त्यामुळे सरकारवरचा बहुमताचा विश्वास दर्शक ठराव हे केवळ फॉर्मॅलिटी होती आणि त्यांच्याकडे स्पष्ट 164 पुन्हा मतदान होते. त्यामुळे आम्ही गेलो काय नाही गेलो असतो तरी सरकारच्या एकूण बहुमतावर, संख्याबळावर कुठलाच परिणाम झालेला नसता, हे तिथे स्पष्ट आहे. चला, काठावर होतं आणि 11 मतं कमी पडल्यामुळे त्यांचं बहुमत आलं, अशी काही स्थिती त्यावेळेची तिथे नव्हती. आपल्याला 99 मिळाले, आम्ही 11 गेलो असतो तर 110 पर्यंत हा आकडा पोहोचला असता. परंतु पुढच्यांचा आकडा हा 164 होता आणि त्यामुळे तशा प्रकारची कुठलीही भावना आणि गैरसमज जनतेनेही करून घेऊ नये आणि म्हणूनच हा छोटासा खुलासा या निमित्तानं करण्याचा आम्ही ठरवलं आहे. म्हणून आपल्या सगळ्या प्रसारमाध्यमापुढे ही आमची भूमिका मांडतो आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय की ज्या सरकारने नेहमी सांगितलं की आम्ही ओबीसी सह निवडणुका झाल्या पाहिजेत, ओबीसीच्या आरक्षणासह निवडणुका झाल्या पाहिजेत. आत्ता 92 नगरपरिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि 27% जागा म्हटलं तरी साधारणतः 25 जागा या ओबीसीच्या वाट्याला येणार होत्या. एम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आम्ही स्वतंत्र बांटी आयोग नेमलेला होता. त्यांनी 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातली ओबीसीच्या संदर्भात सुनावणी आहे आणि त्यापूर्वीच
आम्ही आयोगांना विनंती केलेली होती. मी स्वतः आयोगाच्या पुढे दोनदा कार्यालयात जाऊन त्यांना विनंती केली. मी दूरध्वनीवर अध्यक्षांना विनंती केलेली आहे, पाटील साहेबांना, की लवकरात लवकर आम्हाला हे एम्पिरिकल डाटाचा अहवाल आम्हाला द्या, कारण आम्हाला सर्वोच्च न्यायालयातून या पावसाळ्याच्या पूर्वी निवडणुका होणार नाहीत आणि तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण आम्ही वाचवू शकू. ही तळमळ माझी होती, भुजबळ साहेबांची पण होती. अर्थात विरोधकातल्या अनेकांची पण ती मागणी होती. आज तो डाटा उपलब्ध झालेला आहे. आता त्या डाटा उपलब्ध होत असताना, करत असताना अनेक प्रश्नचिन्ह झाले. त्याला आम्ही पण विरोध केला की आडनावावरून जात ठरवू नका, कारण त्यामध्ये ओबीसीची संख्या घटेल तर तीसुद्धा दुरुस्त करण्याचं काम, त्याच्यातही काही 8 दिवस पुन्हा ते रिकरेक्ट करण्यामध्ये गेलेत आणि 8 दिवस त्यामध्ये थोडासा उशीरच झाला. परंतु आत्ता डेटा आणि अहवाल शासनाकडे उपलब्ध झाला आहे. 12 तारखेला जर सर्वोच्च न्यायालयापुढे शासन गेलं तर कदाचित या निवडणुका आता थांबतील की नाही, कारण घोषित झालेल्या निवडणुका. पण केंद्रात, राज्यात सरकार आता एकच असल्यासारखं आहे आणि एकच आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या सर्व निवडणुका थांबवून, तसाही पावसाळ्यात मतदान, ऑगस्टमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात आहेच, तो वर्तवला सुद्धा हवामान खात्याचा अंदाज पण आहे. आणि अशा स्थितीमध्ये या निवडणुका पावसाळ्यात असल्यामुळे थांबवाव्याच, पण ओबीसीच्या आरक्षणाशिवाय घेऊ नयेत, हे आव्हान आमचं सरकारला आहे, अशी विनंती पण आहे. सरकार, आमचा प्रयत्न आम्ही केला, महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून, तो अंतिम होता. मध्य प्रदेशच्या धर्तीवर आम्ही तो अहवाल करावा अशा आमच्या सूचनासुद्धा आयोगाला होत्या आणि आम्ही जो टर्म्स ऑफ रेफरन्स दिला होता त्यामध्ये तसा उल्लेख पण केलेला होता आणि त्या पद्धतीनंच ती सगळी माहिती गोळा केली जाते आहे. आणि ओबीसीची संख्या महाराष्ट्रात कुठल्याही आपण माहिती घेतली, शाळांच्याकडून माहिती गोळा केली किंवा इतर कुठल्या NGOकडून माहिती गोळा केली, एकूणच जातनिहाय जातींची संख्या आपण ओबीसीची पाहिली तर महाराष्ट्रातील आत्तापर्यंतचं एकूण आरक्षण असताना दिलेलं आरक्षण, त्यातून जी संख्या लक्षात येते ही साधारणतः 38 ते 45% ही ओबीसीची संख्या महाराष्ट्रात किमान आहे. त्यामध्ये आम्ही भटक्या जमाती ज्या आहेत ते 11% आरक्षण दिलं आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती त्यांना जर धरलं तर हे 52%च्या वर आरक्षण आता असायला पाहिजे, कारण शेड्यूल कास्टची लोकसंख्या जशी वाढते आहे, शेड्यूल ट्राईबची वाढते आहे आणि त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण दिलं जात आहे, त्यामुळे ते आरक्षण वाढत जात आहे. त्याच तुलनेमध्ये ओबीसीची संख्यासुद्धा आता लोकसंख्या वाढलेली आहे. ज्यावेळेस संविधानाच्या मध्ये 340 जी आरक्षण ओबीसीला दिलं गेलं 27%, हे 50% गृहीत आरक्षण धरून 54% लोकसंख्या अंदाज धरून हे 27% आरक्षण दिलं गेलेलं होतं. म्हणजेच त्याच वेळेस संविधान लिहिताना सुद्धा या देशातील ओबीसीची संख्या ही 54% पकडली गेली होती आणि त्यामध्ये कुठेही आता कमी जर होत असेल तर तो ओबीसी समाजावर अन्याय आहे असं आमचं मत आहे. सरकार बदलत असतात, पण व्यक्ती म्हणून जे भूमिका आपण मांडत असतो त्या भूमिकेशी मात्र कुठेही काडीमोड न घेता, त्या भूमिका न बदलता जर आपण प्रामाणिकपणे पूर्वी मांडलेल्या भूमिकेला घेऊनच पुढे जाऊ तर आत्ताच्या सरकारने मात्र ओबीसीच्या एकूण लोकसंख्येवर परिणाम होणार नाही आणि परिणामकारक कुठले दिसेल तर ते दुरुस्त करावी. आयोगांच्याकडे जर गेलं असेल, आयोगाने जर काही संख्या कमी दाखवली असेल तर पुन्हा त्यात फेरविचार करावा. परंतु ओबीसीची संख्या जर कमी दाखवली गेली तर मात्र एकूण शैक्षणिक, नोकरीविषयक सर्व आरक्षणावर त्याचा परिणाम होईल आणि ओबीसीच्या वाट्याला फार मोठं नुकसान होईल असं माझं मत आहे. त्यासाठीच या निवडणुका स्थगित करता आल्या तर महाराष्ट्र शासनाने आयोगाला विनंती करून स्थगित करावं आणि ओबीसी आरक्षणासह या बाकीच्या 92 आत्ताच्या आहेत किंवा पुढे येणार आहेत त्या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात, त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी आमची त्यांना विनंती आहे. नवीन डाटा तयार करताना आपण आडनावरून जात ठरवली, आपण म्हटलं की त्यात दुरुस्ती केली. दुरुस्ती कशा प्रकारच्या होत्या? नाही, असं आहे की ठाकरे आडनाव जर असेल तर ठाकरे आडनाव केवळ मराठा नाही, ठाकरे आडनावामध्ये सिकिपी आहे, ठाकरे आडनावामध्ये कुणबी आहे, ठाकरे आडनावामध्ये विजयंती आहे, भटक्या जमाती पण आहेत, NT पण आहेत. तर अशा त्यामुळं सरसकट
एका गावामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये ओबीसीच्या 3 जागा रिझर्व होत्या, परंतु तिथे ओबीसीची संख्या दाखवताना 0 दाखवली. याचाच अर्थ ते आडनावावरून त्यांना मराठा ठरवलं, पण ती मराठा नव्हती, ती ओबीसी होती. तर अशा एका आडनावाची व्यक्ती अनेक जातीमध्ये आहे. त्यामुळं सरळ सरळ काय होतं, देशमुख हा आडनावाचा माणूस ही लावलेली उपाधी आहे, पण त्याचं आडनाव वेगळं असेल कदाचित. पण तो देशमुख सगळेच मराठा आहेत असं कोणी गृहीत धरण्याचं कारण नाही. देशमुखामध्ये ओबीसी पण आहेत, अनेक समाजामध्ये आहेत. आता तेली समाजामध्ये ओबीसी, तेली समाजामध्ये सुद्धा देशमुख आहे. आणि म्हणून आडनावावरून जात ही सरसकट न काढता, त्या आडनावावरून जात न ठरवता त्या कॅटेगरीनुसार ते आडनाव कोणते आहेत त्यामध्ये तो सर्वे डिटेल व्हावा आणि ग्रामपंचायतकडून हे सर्व तपासून घ्यावं. आणि ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामपंचायतची बॉडी की त्यामध्ये जर आपण बसलो तर त्यांना सर्व वार्डनिहाय माहीत असते की आपण हे जे माहिती देत आहोत या अमुक आडनावाचा माणूस कुठल्या कॅटेगरीचा आहे, कुठल्या जातीचा आहे हे स्पष्ट होतं. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आपलं जो पहिलं पत्र आलं होतं त्याच्यानंतर दुसरं पत्र आलं नाही की सुधारित सर्वेक्षण करावं. नाही, असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्री जे उद्धवजी ठाकरे होते त्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षावर बैठक झाली, सर्व सचिवांच्या समोर बैठक झाली. त्यामध्ये आयोगांच्या प्रतिनिधींना काय आम्ही बोलवलं आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं की असं काही होत असेल तर सीएम साहेब, आमच्या बैठकीमध्ये आयोगाच्या अध्यक्ष कोणी नव्हते, पण सीएम साहेबांनी आणि डीसीएमनी आणि बाळासाहेबांनी यांनी मिळून त्या आयोगांच्या बरोबर चर्चा करून ही दुरुस्ती करावी हे त्यांनी सूचित केलं आहे. खालच्या स्तरावरती पत्र नाही आलं की तुम्ही नव्यानं सर्वेक्षण करून पाठवा. मग हा अहवाल आपण जो दिला आहे त्याच्यात कसं लोकसंख्या वाढेल किंवा दुरुस्ती कशी करेल, जे तुम्ही म्हटलं की ठाकरेवरून सगळे खुल्या प्रवर्गात टाकले, मराठा दाखवलं आणि ओबीसी लोकसंख्या कमी झाली. म्हणूनच माझं मत असं आहे सरकारला आव्हान आहे की एकूण लोकसंख्या त्यावेळेस जर 54% दाखवली, 27%, 50% आरक्षण, 50% आरक्षण धरून तर 54% जर दाखवली असेल तर आत्ता काही कमी जास्त होत असेल तर मात्र तो ओबीसीवरचा अन्याय आहे. आणि म्हणून त्या अहवालामध्ये जर काही झालं असेल तर मात्र थोडंसं आपल्याला काय दुरुस्ती करायची असेल, आवश्यक असेल तर ती करावी. पण लोकसंख्या ओबीसीची कमी होता कामा नये याची दक्षता मात्र सरकारने घ्यावी विद्यमान, अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीपासून ट्रिपल टेस्ट आणि इम्पेरिकल डाटाचा हट्ट धरून म्हणजे आग्रह धरून आहे. आता हे जे अहवाल 12 तारखेला जर गेलं आणि ज्या पद्धतीने पहिले चुका झाल्या आता दुरुस्त्या केल्या गेल्या 8 दिवसात मान्य होईल असा विश्वास आहे का आपल्याला? असं आहे की मध्य प्रदेशांच्या संदर्भातला निकाल दिल्यानंतर 4 दिवसामध्ये त्यांचा अहवाल गेल्यानं सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला होता. आणि आपण कमीत कमी मध्य प्रदेश सरकारने ज्या पद्धतीचं सर्वेक्षण केलं किंवा डेटा कलेक्ट केला, आपण तोच फॉर्म्युला वापरलेला आहे. तो जर टिकत असेल तर हा टिकलाच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतो तो, त्यावर आम्हाला भाष्य करता येत नाही. परंतु आम्ही फॉर्म्युला जो वापरला, आम्ही जी पद्धत वापरली ती मध्य प्रदेशचीच पद्धत वापरली. तो तर ओपन आहे, सगळीकडे उपलब्ध आहे, त्यांनी जे केलेला अहवाल आहे. सर त्याच्यावर त्याच आपण जो मध्य प्रदेशच्या धर्तीवर केलं त्याच्यावर आता आपण आक्षेप घेत आहे, कारण जो ज्या पद्धतीने सर्वेक्षण झालं ते चुकीच्या पद्धतीने आहे. नाही, आता मी तर म्हटलं नाही चुकीच्या पद्धतीने आहे. मध्य प्रदेशचा जर अहवाल स्वीकारला गेला असेल आणि त्याला जर तिकडे मान्यता दिली गेली असेल, सर्वोच्च न्यायालयाने त्याला त्या पद्धतीने लागू केला असेल, आम्ही जर तीच पद्धत अवलंबली तर तो नाकारण्याचं काही कारण दिसत नाही असं माझं मत आहे. नवीन सरकारने 9 दिवसात 9 निर्णयावर स्थगिती आणली. नाही, आता सरकार आहे, पण अशी जनहिताच्या कामावर वैयक्तिक कोणाच्या लाभावर स्थगिती दिली तर त्याला आपण समजू शकू. पण सार्वजनिक हिताची कामं आहेत, सामाजिक हिताची कामं आहेत. उदाहरणार्थ जलसंधारणाची कामं ही काही कोणाच्या आमदाराच्या, खासदाराच्या शेतीपुरती जलसंधारणाचा बंधारा बांधला जात नाही, तो जनतेसाठी बांधला जातो. त्याला स्थगिती देणं म्हणजेच तुम्ही त्या मतदारसंघातील जनतेवर अन्याय करत आहात, हा त्याचा सरळ अर्थ होतो. म्हणून आज सरकारला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिक काही कामं असतील, काही निविदा असतील, काही कोणाचा फायदा त्यामधून होत असेल, असं काही अंदाज येत असेल ते थांबवा. परंतु 25-15 आहे, शेवट एका गावामध्ये आपण समाज मंदिर बांधतो, रस्ता देतो, जलसंधारणाच्या कामातून आपण बंधारा बांधतो, तिथून शेतीला पाणी मिळतं, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, त्यामधून लोकांच्या कुठलाही मतदारसंघ असो, शेवट महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री असू देत, उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्रातील सर्व जनता समान आहे. त्यामध्ये कुठल्या मतदारसंघातील आमदार तुमचा नसेल, पण जनता मात्र ही राज्याची असते आणि सत्तेवर खुर्चीवर बसणारे सर्वोच्च त्याला ती समान वाटायला हवी. त्या दृष्टिकोनातून जर नजरेतून आपण बघितलं तर मला वाटतं की आत्ता काही निर्णय जर रद्द करायचे होत असतील तर त्या लोकांच्यावर झालेला अन्याय आहे. सत्ता कायम नसतेच, परवा अजितदादांनी पण म्हटलं. त्यामुळे लोकहिताचे निर्णय बदलवू नये, दिली असेल स्थगिती तर उठवावी. आता सरसकट एका जिल्ह्याने डीपीडीसीचा फंड संपूर्ण मान्यता दिली म्हणून सर्व जिल्ह्यातील कामांना त्यांना नाकारणं हे चुकीचं आहे. ज्या कालावधीमध्ये आम्ही मंत्री होतो, सरकार होतं, त्या कालावधीमध्ये काही जनहिताच्या कामाला, लोकहिताच्या कामाला आम्ही मंजुरी प्रशासकीय दिली असेल, सार्वजनिक स्वरूपाचं काम असेल तर थांबवण्याची गरज नाही, असं आमचं मत आहे. आता शेवट सरकार आहे, सरकारला अधिकार आहे. त्यांना जर लोकांच्या आपल्याच मतदारसंघातील आमदारांच्या कामांच्या संदर्भात आवड असेल आणि इतर मतदारसंघाशी काही देणं घेणं नाही असा मेसेज द्यायचा असेल, असा संदेश त्याच्यातून जाईल आणि सरकारच्या एकूण निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. हे नवीन सरकार जे आहे हे ओबीसी बाबत सकारात्मक आहे आणि तुम्ही वारंवार ओबीसी संदर्भात जे प्रश्न उपस्थित करत होते त्या प्रश्नाला न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, सरकार आता पाळण्यात आहे. आता सरकार चालायला लागल्यानंतर ते सरळ चालतं की वाकडं चालतं हे तेव्हा ठरवू. आता सुरुवात होते आहे. मंत्रिमंडळालाच आता बराच विलंब होतो आहे. म्हणजे मंत्रिमंडळ तयार करायसाठीच बरा विलंब चाललेला आहे. अजूनही मला वाटते वाटाघाटी सुरूच आहेत. त्यामुळे हा प्रासंगिक करार आहे की अप्रासंगिक करार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. आज त्यावर अधिक भाष्य करण्याची मला वाटतं गरज नाही. खाते वाटप आहे, मंत्रिमंडळ आहेत, तयार व्हायचे आहेत, कोणाचा नंबर लागतो, कोण लागतं, सगळं आलबेल झालं तर आनंद आहे महाराष्ट्राला. शेवट महाराष्ट्राच्या जनतेला विकास हवा असतो. भांडणापेक्षा आणि उपद्रव मूल्य अधिक होण्यापेक्षा विकासाच्या दिशेनं जर महाराष्ट्र जात असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि आम्ही करू. नव्या सरकारला शुभेच्छा देऊ चांगलं काम जर होत असेल तर. राहिला ओबीसीचा विषय, तो आज मला सांगता येणार नाही, कारण सत्तेच्या बाहेर राहून टीका करता येतं, सत्तेत आल्यानंतर कृतीत आणावं लागतं. ते कृतीत कधी किती येईल ते येणाऱ्या काळामध्ये दिसेल. उद्या कोर्टाचा निर्णय आहे एकंदरीत काय? असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा मला वाटतं की संविधानाने जे संविधानावर आधारित कायद्याने उद्या जर निर्णय झाला तर मात्र ह्या सरकारच्या एकूण शेवट निर्णय हे कायद्याला धरूनच असतात. निर्णय हे संविधानानुरूप असतात आणि त्या दृष्टीने ते निर्णय होणे अपेक्षित आहे. म्हणून उद्याच्या निकालावर देशातील लोकांचं लक्ष आहे, महाराष्ट्रातीलच नव्हे. आणि म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा उद्याच्या निकालावरच अवलंबून आहे. कदाचित उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वेगळा आला तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्यानं एक राजकीय भूकंप पुन्हा निर्माण होईल. ते शेवट सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं यावर सगळं आहे. त्याच्यावर आपल्याला अधिक निर्णयाच्या अगोदर आमच्या अपेक्षेला काही अर्थ नाही. शेवट कायद्याने तो निर्णय होतोय. आम्ही 2.5 वर्ष काम केलं आहे. आम्ही चांगले काही कामं निर्णय घेतले, ते लोकांच्या पुढे आहेत, ते निर्णय पुढे जावेत. ओबीसीच्या घरकुल योजना कधीच नव्हती महाराष्ट्रात, तो निर्णय आम्ही घेतला. कारण एसटीसाठी घरकुल मिळायचे. शबरी आणि रमाई नावाच्या 2 योजना स्वतंत्र महाराष्ट्राच्या होत्या. ओबीसीसाठी केवळ केंद्र सरकारची योजना होती पंतप्रधान घरकुल योजना. त्यातील 60% घरकुलं ही पुन्हा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला जात होती. त्यामुळे 54% असलेल्या ओबीसीवर घरकुलं मिळत असताना फार अडचण निर्माण होती. म्हणून महाराष्ट्राच्या मी राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याने स्वतंत्र सावित्रीबाई फुले नावाची स्वतंत्र घरकुल योजना करण्याचा निर्णय घेतला. तो या सरकारने अंमलात आणावा, त्याच्यावर तरतूद आहे. अनेक निर्णय आम्ही चांगले निर्णय ओबीसीचे घेतले. 8 जिल्ह्यातील वर्ग 3 आणि वर्ग 4चा पेसानंतर आरक्षण फार कमी झालं होतं. 5% 6% आरक्षण
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यातील ओबीसीचा वर्ग 3 आणि वर्ग 4 या पदाचं आरक्षण 6 ते 9% होतं. त्यानंतर मी मंत्री झाल्यानंतर या 8ही जिल्ह्यातील आरक्षण आम्ही 18 ते 19% केलं. मोठा निर्णय झाला. कुठल्याही पेसाबोल जिल्ह्यामध्ये, ट्रायबलचा अधिक असलेल्या जिल्ह्यामध्ये आदिवासीचं आरक्षण कमी न करता ओबीसीचं आरक्षण मी वाढवून दिला. हे त्यातलं फार मोठं आहे. महाज्योती तयार होती कागदावर, ती अस्तित्वात आणली, त्यामध्ये सांभाळून कामं केली. मला काही निर्णय घेता आले असते बेछूट, पण त्यातून ही ओबीसीच्या साठी संस्था आहे. इथे कुठेही गालबोट लागता कामा नये, गैरप्रकार होता कामा नये, म्हणून निर्णय आम्ही थोडे उशिरा घेतले असतील, पण चांगले निर्णय घेतले. 100 मुलांना परदेशासाठी स्कॉलरशिपचा निर्णय आता घेतलेला, आणि विशेष करून महाज्योतीसाठी जागा घेतली. 80 कोटीची बिल्डिंग सिव्हिल लाईनमध्ये उभी होणार आहे. त्याचं टेंडरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. UPSC, MPSC, बँकिंग, नीट, CA, CS या सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा नोकरीविषयक असतील, स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम असतील, या सगळ्यामध्ये महाज्योतीकडे मोठा निधी उपलब्ध झाला. आजही महाज्योतीच्या खात्यामध्ये 300 कोटी रुपये शिल्लक आहे. चांगलं काम करायचा प्रयत्न केला. स्कॉलरशिपमध्ये 550 कोर्सेस होते, 551. मी मंत्री झाल्यानंतर 700 कोर्सेस ओबीसीच्या स्कॉलरशिपसाठी आणले, म्हणजे 150 आम्ही कोर्सेस वाढवले. जी स्कॉलरशिप 1300 कोटीवर होती ती 2200 कोटीवर गेल्या 2 वर्षात ओबीसी खात्याचा मंत्री म्हणून, ओबीसी कार्यकर्ता म्हणून मी केला. हे रेकॉर्ड आहे, हे लपून राहिलेलं नाही, हे ओपन आहे. असे अनेक निर्णय. कोरोनामध्ये 1.5 वर्ष गेला, वेळ मिळाला नाही. 6-7 महिने आता कामाला मिळाले. 1.5 वर्ष कामच करता आलं नाही. तिजोरीमध्ये ठणठणाट होता, देश थांबला होता, तसा महाराष्ट्र थांबला होता. अशाही परिस्थितीमध्ये काही निर्णय शेतकऱ्यांचे असतील किंवा ओबीसीच्या खात्याचा मंत्री म्हणून करता आले ते करता आले. मी बरेच निर्णय घेतले. ट्रायबल विजयंतीच्या मुलांना शाळा बंद होत्या त्यावेळेस प्रत्येक या भटक्या जमातीच्या आणि विमुक्त जातींच्या मुलांना शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्याला टॅबलेट दिलं. आपण खूप असे निर्णय घेतले की शेवट मर्यादा होत्याच, आर्थिक मर्यादा, पण जे करता आलं ते करण्याचा प्रयत्न, आणि आम्ही लढत राहू शेवट ओबीसीच्या हक्कासाठी. कार्यकर्ता म्हणून मंत्रीपद नेहमी काय नसतं, ते आमची लढाई होईल. आता आम्ही पावसाळा संपला की ओबीसीची दिंडीच आम्ही महाराष्ट्रभर काढतो आहे, आणि ओबीसी जागरण दिंडी आमच्या नेतृत्वामध्ये जवळपास 30 जिल्ह्यामध्ये ती जाईल, आणि त्या दिंडीच्या माध्यमातून ओबीसीच्या मूलभूत हक्कावर कोणी गदा आणता कामा नये, हिरावला जाता कामा नये, आणि ओबीसीचे हक्क लोकसंख्येनुसार मिळाले पाहिजे, यासाठी आमचा लढा सुरू राहील, आणि ते आम्ही लढू. शिवसेना आणि शिंदे दोन्ही गटाची मिळून असे 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस बजावली आहे एकमेकांच्या बिनविरोधात जुगारून, आणि त्यांना 7 दिवसात उत्तर पण द्यायचं नाही. आता हे सगळ्या गोष्टीचा निर्णय उद्याच्या निकालावर आहे, 11 तारखेच्या. खरा व्हीप कोणता, खोटा व्हीप कोणता, कोणाला अधिकार, कोणाच्या व्हीपला ग्राह्य धरला जाईल किंवा तो पात्र आहे, या सगळ्यांचा निर्णय मला वाटतं उद्याच्या निकालावर आहे. त्यामुळे त्या नोटीसचा अर्थच उद्याच्या निकालावर आहे. एकनाथ शिंदे आता एका सभेत बोलले की 2.5 वर्ष सरकारनं काहीच केलं नाही, सरकारलाच कोरोना झाला होता, आता आम्ही 2.5 वर्षामध्ये जो काही राज्याचा विकास तो करू. ठीक आहे, सरकारचे आता होणारे मंत्री होते ते, त्यामुळे त्यांचा वाटाही त्यामध्ये अपयशामध्ये आहे. यशामध्ये त्यांचा वाटा असेल तर अपयशामध्ये वाटा त्यांचा आहे. शेवटी सामूहिक जबाबदारी आहे. मुलगा आणि वडील शेती करत असतात, शेती पिकली तर मुलाला जबाबदार धरता येतं आणि वडिलांना नाही, असं होत नाही. ज्यावेळेस वडील आणि मुलगा शेतामध्ये राबतो त्यावेळेस शेती पिकली नाही तर मुलगा आणि वडीलही जबाबदार असतात. हेही आपण लक्षात घेऊन पुढे बोलावं. हे सगळं महाराष्ट्रामध्ये जो राजकीय भूकंप आला, ते सगळं झालं, तर याच्यामध्ये कुणाचं चुकलं असं तुम्हाला वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बाजूलाच होतं आणि शिवसेनेमुळे सगळं
जो राजकीय भूकंप झाला तो झाला असं वाटतं का? आणि दुसरं याला लागून जे बंडखोर म्हणजे आता शिंदे गटाचे सगळे आमदार आहेत ते वारंवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर खापर फोडतात की त्यांच्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं. असं आहे की अनेक कारणं दाखवत आहेत, प्रत्येक आमदार वेगळं कारण देतो. आता जेवढे 40 आमदार गेले 40 कारणं आहेत, म्हणजे वेगवेगळे कारणं आहेत. 40चं एकच कारण आहे असं नाही धरत आहे. त्यामुळे कधी आमच्यावर ढकलतात, कधी उद्धवजीवर ढकलतात, कधी राऊतावर ढकलतात, तर कधी स्थानिक नेतृत्वावर ढकलतात. आता योगेश कदमनी परबामुळे गेलो म्हणून सांगितलं. तुमचे ते जळगावचे आमदार गुलाबरावामुळे पळे गेले, नंतर गुलाबराव गेले. असे विविध आता ते सांगतात. हे बघा, असं आहे की जाणाऱ्याला कारण शोधावंच लागतं. म्हणजे असं म्हणतात की अकस्मात मृत्यूला कारण असतं आणि वृद्धापकाळानं मृत्यूला कारण नसतं, म्हणजे पूर्ण वेळ जगण्याला. त्यामुळे हे अकस्मात आहे, त्यामुळे त्याला कारणं असतातच, ते कारणं द्यावी लागतात. असं ते काही कारण दाखवत असतील. तिकडे महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप असताना गोव्यामध्ये सुद्धा 8 काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिले आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश केला. असं आहे की शेवट विरोधक ठेवायचंच विचार नसेल तर विरोधक नसेल तर लोकशाही सुदृढ राहील का, लोकशाही मजबूत राहील का? त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधक टिकावं, किमान यासाठी तरी प्रयत्न करावे. वो हिंदी में जानना चाहेंगे कि जो मतदान के समय 11 लोग अनुपस्थित थे तो उस पर क्या कहेंगे? नहीं, देखिए, हम लोग जानबूझकर नहीं गए. हम लोग पहले दिन जो अध्यक्ष का चुनाव था स्पीकर का, उसमें हम लोग सब लोग उपस्थित थे. बाद में जब सेकंड डे में गैरहाजिर रहने का या अनुपस्थित रहने का सवाल ही नहीं आता. हम लोग ठीक है, पहले चर्चा के बाद में बहुमत का प्रस्ताव जो होता है वो लाया जाता है. तो यहाँ पे उन्होंने देखा कि इनकी ऑब्सेंटी ज़्यादा ही है अपोजिशन की, तो उन्होंने पोल करके चिल्लाया और 5 मिनट के अंदर में डिक्लेयर हुआ. और 5 मिनट जो बेल बजती है उस समय में वहाँ पे हाउस के अंदर में उपस्थित रहना पड़ता. तो हम लोग दौड़ते गए, 1-2 मिनट का फ़र्क पड़ा, पर हमने प्रयास किया. ट्रैफिक भी थी और हमारी सोच यही थी कि पहले भाषणबाजी होगी, बाद में मतदान होगा. तो यह हमने कोई जानबूझकर ऐसा काम नहीं किया है. ये जो अफवाहें हमारे बारे में कुछ गलत बातें फैलाई जा रही, इसमें कोई तथ्य नहीं है. हम कांग्रेस में हैं, कांग्रेस के सिपाही है, कांग्रेस में काम किया है, करते रहेंगे और लड़ते रहेंगे. सत्ता कोई हमेशा होती नहीं है. सत्ता का लेकर कोई जिंदा पैदा होता है और मरने तक रहता है, ऐसा नहीं है. लोकशाही में ये प्रक्रिया बदलते रहती है. तो ये फालतू के आरोप करके किसी को कटघरे में खड़ा करना ये गलत है, ऐसा मैं समझता हूँ. ओबीसी कधी काढणार तुम्ही? पावसाळा संपले काढतो, ऑगस्ट सप्टेंबरला सुरू करतात. 25 जिल्हे 30 जिल्हे जाणार आहे. राज्यभर सुरुवात करतो आहे मी कोकणातून, रत्नागिरीपासून. अच्छा. रत्नागिरीमध्ये खूप मोठा ओबीसी समाज आहे, त्यांच्या आमच्या बैठका पण झाल्या. त्याला काही वेगळं नाव देत ओबीसी जागरण दिंडी, दुसरं काय. ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसी जागरण एक दिंडी. उद्या होतं की या आम्ही ऑक्टोबरमध्ये निघणार, कोकणामध्ये निघणार आणि यात्रा सुरू काय असेल ते. नाही, ओबीसी जागरण दिंडी आम्ही काढणार. एक मिनिट. ओबीसी जागरण दिंडी काढायचा आमचा निर्णय झालेला आहे. पावसाळा संपल्यानंतर साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये या दिंडीला सुरुवात होईल. रत्नागिरीपासून या दिंडीची सुरुवात करायचं आम्ही ठरवतो आहोत, म्हणजे ठरलंच आहे. आणि खरं तर ओबीसीच्या हक्कासाठी, ओबीसीच्या प्रश्नासाठी, ओबीसीचे प्रश्न आहेत आणि संविधानिक जो अधिकार आहे तो कायम राहावा, टिकावा. ओबीसीमध्ये इतरांनी मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये हक्क हिरवण्यासाठी कोणाची कोणी दखल त्यामध्ये येता कामा नये. असे विविध प्रश्न आहेत. म्हणजे काही आम्ही सरकार होती पण आमच्या हातूनही काही प्रश्न सुटले, ते प्रश्न सुटावे. काही मागणी लोकांच्या आहेत, शेतकऱ्यापासून ओबीसीच्या नोकऱ्यापर्यंतच्या. या सगळ्या गोष्टी घेऊन जवळपास 15 प्रश्न आहेत की त्या प्रश्नाला घेऊन आम्ही आता महाराष्ट्रामध्ये जनजागृती करतो. आणि ओबीसीचे प्रश्न सुटलेच तर पाहिजेत, पण ओबीसीच्या हक्काचं कोणी हिरावता कामा नये, हा त्यामागचा उद्देश आहे. कुठल्या पॅनलमध्ये करणार? ओबीसी व्हिजन टी
आमची परिषद आहे. त्याच्या ओबीसी आमची स्वतःचं संघटन आम्ही उभं केलं आहे. पण त्या बॅनर आम्ही त्याला हे देण्यापेक्षा जेवढ्या संघटना आहेत ओबीसीच्या त्या सर्व संघटनांनी एकत्र यावं, सामूहिक नेतृत्व करावं. विजय वडेट्टीवारांनी एकट्याने नेतृत्व करावं असं नाही, तर या सर्व संघटनांनी एकत्र यावं. जसं आमचा ओबीसी विजयंती जनमोर्चा आहे माझ्या स्वतःचा, त्यामध्ये ते बॅनर एकट्याचं असावं नये, तर हे बॅनरच्या बरोबर इतरही बॅनर सगळे यावेत आणि एक चळवळ म्हणून ओबीसीच्या हक्कासाठी उभी व्हावी, हा त्यामागचा उद्देश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.